संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने उलटले आहेत। या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे, तर उर्वरित आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। पण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर बीड जिल्हा माध्यमात राजकीय वर्तुळात सतत चर्चेत आहे। याचं कारण म्हणजे जिल्ह्यातील काही प्रकरणं नव्यानं समोर आली आहेत। त्यामुळे ही सर्व प्रकरणं काय आहेत, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर बीडमधील कोणती प्रकरणं बाहेर आली आहेत, ते प्रकरण काय आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कट, तुम्ही पाहतात मुंबई तक। पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे खंडणीचं। बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली। पण ही हत्या का झाली याचं प्रमुख कारण SIT आणि CID सध्या करत आहे। पण कोर्टात आतापर्यंत झालेल्या सुनावणी आणि युक्तिवादानुसार जी काही माहिती आता समोर आली आहे त्यामध्ये संतोष देशमुख यांची जी हत्या आहे ती खंडणीच्या प्रकरणामुळे झाली आहे। या पूर्ण प्रकरणाचं कॉज जे आहे, कारण आहे, रूट जे आहे ते खंडणी आहे, एक्स्टॉर्शन आहे, अशी प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे। पण बीड जिल्ह्यामध्ये नवीन उद्योग आले की जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या जवळचे निकटवर्तीय या उद्योगांना धमकावून खंडणी मागतात, अशी माहिती बीडचे स्थानिक पत्रकार आपल्याला देतात। दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे जिल्ह्यातील बंदुकीच्या परवान्यांचं। सोशल मीडियावर आपण काही व्हिडिओ पाहिले असतील की दिवाळीचं लक्ष्मीपूजन असो किंवा इतर सण, यावेळी बंदूक काढायची आणि थेट हवेत गोळीबार करायचा, तसेच कमरेला बंदूक लावायची आणि दहशत माजवायची आणि DSLRनं फोटो काढायचे आणि आपण खूप ताकदवान आहोत असं दाखवत फुकट सोशल मीडियावर हवा करायची, हे प्रकार जिल्ह्यात सुरू होते। पण या सर्व घटनेनंतर बीडमधील बंदूक धारण परवाने प्रशासनानं रद्द केले आहेत। तसेच ज्यांच्याकडे परवाने आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन पोलीस प्रशासनानं चौकशी केली आहे। आता तिसरं प्रकरण आहे परळीतील थर्मलच्या राखेचं आणि वाळूचं। परळीत औष्णिक विद्युत केंद्र आहे। या केंद्रात कोळसा जाळून विजेची निर्मिती केली जाते। या प्रक्रियेदरम्यान 2 प्रकारची राख तयार होते, ती म्हणजे ओली राख आणि कोरडी राख। याच राखेवर परळी आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं। तसेच पावसाळ्याच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणावर जोरात हवा सुटली किंवा जोराचा वारा आला तरी परळीतील आणि आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणावर ही कोरडी राख हवेत पसरलेली दिसते। त्यामुळे कित्येक नागरिकांना श्वसनाचे त्रास आणि त्वचेचे आजार झाले आहेत। पण याच राखेवर काही माफियांचा डोळा पडला आणि सुरू झाली अवैध राख वाहतूक। आजही परळी आणि आसपासच्या भागात रोडला कित्येक टिप्पर आपल्याला राखेनं भरलेले दिसतात। राख माफिया ही राख वीट भट्टीच्या उद्योगाला विकतात आणि यातून पैसे कमवतात। ही उलाढाल काही कोटींमध्ये आहे। तसेच जर आपण पाहिलं तर परळी हा परभणीला चिटकून असलेला तालुका। गंगाखेड आणि सोनपेठ आणि पाथरी आसपासच्या गावातील गोदावरी नदीच्या खोऱ्यातील गोदावरी नदीची वाळू उपसताना कित्येक पोकलेन JCB आपल्याला राजरोज दिसतात। तसेच यामध्ये मोठी उलाढाल होते। ही वाळू बांधकाम उद्योगामध्ये वापरली जाते आणि यातून अनेक पैशांची कोटींची उलाढाल असल्याचं देखील समोर आलंय। यामध्ये मग प्रशासनानं कारवाई केली की नेत्यांच्या संपर्कानं वशिला लावायचा आणि कारवाई रोखायची, हे इथे राजरोज घडतं, अशी माहिती बीडचे स्थानिक पत्रकार आपल्याला दबक्या आवाजात सांगतात। चौथं प्रकरण आलं आहे ते म्हणजे जिल्ह्यातील विकास कामांच्या नावावर आलेला निधी काम न करताच लाटणं। केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या मार्फत ग्रामीण भागातील गावातील रस्ते, नदी नाले आणि ओढ्यावरील जे पूल असतात, वस्त्यांवरील रस्ते असतात किंवा पाणी पुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या योजनांसाठी, अन्य प्रमुख विकास कामांसाठी निधीची भरघोस तरतूद करत असतं। याच निधीचं वाटप आमदार आणि खासदार जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येत असतं। पण या निधीचा वापर चक्क काम न करताच लाटला जात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी परळी मतदारसंघातील विविध बोगस कामे समोर आणली आहेत। पण ही परिस्थिती सर्वत्र जिल्ह्यात पसरली असल्याचं देखील स्थानिक पत्रकार दबक्या आवाजात आपल्याला सांगतात। आमदार आणि खासदार आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना या कामांसाठी निधी देतात आणि गाव आणि कार्यकर्त्याला खुश करतात। पण काही ठिकाणी हा निधी काम न करता लाटला जातो, पण यामध्ये जवळचे अधिकारी मर्जीत देखील घेतले जातात। याची कुणाला माहिती पण होत नाही। हे प्रकार जिल्ह्यात रोज घडत असतात, असं जिल्ह्यातील स्थानिक पत्रकार आपल्याला सांगतात। तसेच पीक विमा घोटाळा देखील आता समोर आला आहे। मग जमीन एकाची आणि पीक विमा भरलाय दुसऱ्यानंच, असे प्रकार आता समोर उघडकीस आले आहेत। तसेच स्थानिक पोलिसांनी कार्यकर्त्यांवर काही कारवाई केली की पोलिसांना फोन करायचा आणि वाद मिटवायचा, हे प्रकरण देखील दररोज वेगवेगळ्या ठिकाणी घडतात, अशी माहिती स्थानिक पत्रकार आणि बीडचे पत्रकार आपल्याला देतात। बीडचे हे प्रकरण सध्या चर्चेत आहेत। पण तुम्ही बीडसह राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा मुंबई तक।